बाळा, आता तुला माझी खरी गरज आहे. जशी युद्धाच्या वेळी अर्जुनाला श्रीकृष्णांची होती, तशी आता तुला माझी गरज आहे. आणि हे युद्ध आपणच जिंकू हे तू लक्षात ठेव आणि आनंदात तुझे कार्य कर. तुझ्या मार्गात येणाऱ्या वाईट लोकांना मी त्याच्या कर्माची शिक्षा नक्कीच देणार आहे. त्यांना हे माहीत नसेल की तू माझा प्रिय भक्त आहेस, पण तुला माहीत आहे. त्यामुळे तू चिंता करणे बंद कर. होय बाळा, समोरची व्यक्ती तुझ्याबद्दल वाईट षडयंत्र रचत आहे. तो तुला खाली पाडू इच्छित आहे. तेव्हा तू कोणालाही न सांगता मनात आनंदी हो, कारण त्याचे सर्व षडयंत्र मी खंडित करणार आहे. तुझ्या शत्रूशी तुझ्यावर काहीही परिणाम होऊ देणार नाही, कारण मी तुझ्या सोबत आहे आणि माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही. जिथे मी आहे तेथे दुष्ट लोकांची काहीही चालत नाही. मी सर्व काही पाहतो आहे. विश्वास असल्यास लगेच लाईक करा, भाग्यवंत ठराल. ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. रडू नकोस बाळा, मी तुला इतकं बदलून टाकीन की तुला स्वतः आरशामध्ये पाहून तू आनंदी होशील आणि माझे नक्कीच तू आभार मानशील. पण मला ती अपेक्षा नाही. तू गरिबांची सेवा कर, अडलेल्यांना चांगला मार्ग दाखव. नेहमी सत्याच्या मार्गाने तू चाल. कधी कोणाचे वाईट विचार करू नकोस. चांगले विचार तू कर आणि तू कर्म चांगले करत राहा. मला माहीत आहे तुमचे मन दुःखी आहे, तुमचे हृदय तुटलेले आहे. तुम्ही आतून खूप दुःखी आहात, फक्त विचारात चिंतेत आहात. ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःला विसरून त्यांच्यासाठी पूर्ण समर्पण केले, त्यांच्यासाठी खूप काही केले, पण आज त्याच लोकांना तुमची किंमत नाही. आज तेच लोक तुम्हाला दुःख देत आहेत. तेच लोक तुम्हाला समजून घेत नाहीत. तेच लोक तुम्हाला वाईट म्हणत आहेत, दुःख देत आहेत. चिंता करू नकोस लेकरा. आज जरी ते तुझी किंमत करत नसतील, पण एक दिवस त्यांना तुझी किंमत नक्कीच कळेल. तू जे त्यांच्यासाठी केले ते विसरून जा. जे केले ते आठवत राहू नकोस. तुझी कर्म तू करून ते प्रेम तू भगवंतावर केले तर तू कर्म बंधनातून मुक्त होशील. आणि मग तुला कोण तुझ्याबद्दल काय बोलतो, कोण काय करतो याची तुला काहीही फरक पडणार नाही. तू माझ्यामध्ये स्वतःमध्ये आनंदी राहशील आणि तुझ्या आनंदाचा विचार मी स्वतः करीन. कारण जो कोणी माझ्यावर प्रेम करतो, माझी सेवा करतो, मी त्याला दुप्पटपटीने परतफेड करतो. विश्वास असल्यास अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप करा. मला माहीत आहे बाळा, तुझ्यासाठी हे अवघड आहे, कारण तुझ्या आजूबाजूच्या लोकांनी वाईट तुझ्याकडून जे घडत आहे. पण माझ्यावरती तू विश्वास ठेव. ही वाईट शक्ती आहे जी तुला तुझ्या ध्येयापासून दूर नेत आहे. त्या वाईट शक्तीला तुला खाली पाडू देऊ नकोस. स्वतःचा मार्ग तू भटकू नकोस. कर्म कर, सेवा कर. मी तुझ्या पाठीशी आहे. तुझे वाईट मी होऊ देणार नाही. हा संदेश तू ऐकत आहेस. मला विश्वास आहे तू माझा संदेश नक्कीच शेवटपर्यंत ऐकणार आहेस आणि माझे आशीर्वाद तू प्राप्त करणार आहेस. कारण बाळा, तू माझा लाडका भक्त आहेस. वेळ कितीही खराब असली तरी ह्या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. रावण एक असं व्यक्तिमत्व होतं ज्याला काही लोक बरोबर तर काही लोक चुकीचं मानत होते. रावण महान सेवक आणि ज्योतिषी सुद्धा होता. रावणाने शिवतांडवाची रचना केली. रावणाच्या या काही गोष्टी आहेत ज्याचं तुम्ही पालन केलं तर तुम्ही दुसऱ्या लोकांपेक्षा नक्कीच सफल होताल. तर पाहूयात त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या. तत्पूर्वी तुम्ही हा संदेश 2 जणांना शेअर करा. स्वतःच्या निर्णयावर तुम्ही ठाम राहा. रावणाने त्याचे आजोबा सुमालीला सांगितले की जे मी एकदा ठरवतो त्या निर्णयापासून मी कधीही मागे हटत नाही. मृत्यूची भीती सुद्धा एखाद्या वीर पुरुषाला त्याने दिलेल्या वचनापासून दूर नेऊ शकत नाही. कोणाचाही विचार तुम्ही करू नका.
हनुमानाने लंकेचे दहन केल्यानंतर रावणाने त्याच्या मंत्र्यांना म्हटले, लोक माझ्याविषयी काय बोलत आहेत आणि काय बोलतील याची मला चिंता नाही. क्षीण बुद्धीच्या या लोकांना तर परमेश्वर सुद्धा समाधानी करू शकत नाही. काही लोकांसाठी मी एक देवता आहे, तर काही लोकांसाठी मी एक राक्षस. फक्त लोकांना त्यांचा स्वार्थ माहीत आहे. जेव्हा त्यांचं तुमच्याकडे काही काम असतं तेव्हा तुम्ही त्यांना देवता वाटता आणि जेव्हा तुम्ही त्यांचं काम करत नाही, बंद करता काम करणं, तेव्हा तुम्ही त्यांना राक्षस वाटायला लागता. हा समाज त्याच्या मूळ स्वभाव स्वार्थामुळे चालत असतो. हा स्वार्थच देव आहे, दानव आणि माणसांकडून अपराध घडवून आणतो. आणि स्वार्थ सोडून जो त्यांचं आयुष्य व्यतीत करू शकतो तोच पुरुषोत्तम म्हटला जातो. असेच एकदा रावण मंदोदरीला म्हणतो, हे मंदोदरी, आज माझी हार निश्चित आहे. ब्रह्मदेवाने दिलेले वरदान आज माझ्या डोक्यावर घोंगावत आहे. कोणत्याही व्यक्तीला प्रसिद्धी मिळवण्यासाठी एकतर देव समान बनावं लागतं किंवा राक्षसा समान. जर चांगलं बनायचं असेल तर एवढं बना की इंद्र सुद्धा त्याचं सिंहासन तुम्हाला देईल, आणि वाईटच बनायचं असेल तर इतकं बना की स्वतः नारायण तुम्हाला तुमच्या पापांपासून मुक्त करण्यासाठी येतील. हे मंदोदरी, आज मी अधर्माचे प्रतीक बनलो आहे. अगणित पापांमुळे माझा घडा भरला आहे. मला माहीत आहे की माझ्या अहंकारामुळे नारायणाला ओळखले नाही, आणि मला हे सुद्धा माहीत आहे की त्यांचा अवतार माझ्या विनाशासाठीच झाला आहे. पण तू हे समजून घे की रावण कधीही मरणार नाही. मृत्यू झाल्यानंतर सुद्धा हा रावण नेहमी अमर राहील. आणि आता सध्याही आपण रावणाचा नाव घेत असतो. जे होऊन गेले त्याचे दुःख तुम्ही करत बसू नका. कितीही वाईट वेळ आली तरी आपण घडलेल्या गोष्टी बदलू शकत नाही, तर आपण घडणाऱ्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही नियत चांगली ठेवली आणि देवाचे जर नामस्मरण केले तर तुम्हाला काहीही अशक्य नाही. या ब्रह्मांड नायकाची शक्ती तुमच्या पाठीशी आहे, तर मग तुम्ही घाबरण्याचे कारणच काय. फक्त हा विश्वास आपल्या देवावरती असायला पाहिजे. आणि हा विश्वास जर तुमच्या देवावरती असेल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही लाईक करून लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबा आणि 5 जणांना हा संदेश शेअर करायला विसरू नका. भाग्यवंत ठराल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.